राज्यसभेची एक जागा रिकामी झाली आणि आता त्या एका जागेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गेम सुरू झालाय. कारण छगन भुजबळ दिल्लीला जाण्यास तयार असल्याचं बोललं जात आहे. परंतु त्यासाठी त्यांनी अशी अट ठेवली आहे की आता फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यासमोर नवं राजकीय समीकरण उभं राहिलंय. कारण मंत्री छगन भुजबळ आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तर चला थोडं सविस्तर सांगतो. सुनेत्रा पवारांनी राज्यसभेची जागा रिक्त केल्यानंतर आता त्या खुर्चीवर कोण बसणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. परंतु या सगळ्यात अचानक एक नाव जोरदार चर्चेत आले आणि ते नाव आहे छगन भुजबळ. राज्यसभेची संधी, दिल्लीची वाट आणि त्याच वेळी महाराष्ट्रातील मंत्रीपद ही कायम ठेवण्याची रणनीती. यामुळे आता भुजबळांच्या राजकीय भवितव्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे जर भुजबळ राज्यसभेवर गेले तर त्यांच्या रिक्त होणाऱ्या मंत्रिपदावर भाचे समीर भुजबळ यांची वर्णी लागावी अशी मागणी भुजबळांनी केल्याची चर्चा रंगू लागली आहे. मग आता खरंच छगन भुजबळांची दिल्ली वारी निश्चित झाली आहे का, की यामागे अजून काही मोठं राजकीय गणित दडलंय आणि राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय शिजतंय? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणामागचं इनसाइड स्टोरी अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात विधान परिषद निवडणुकींचे बिगुल वाजले असून गेल्या काही दिवसात राजकीय हालचालींना वेग आलाय. परंतु आता अशातच राज्याच्या राजकारणातून एका नव्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. परंतु हे प्रकरण सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीशी संबंधित नसून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या जागेशी संबंधित आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुनेत्रा पवारांची अजित पवार गटाकडून या जागेसाठी निवड करण्यात आली होती. मात्र अजितदादांच्या अचानक निघून जाण्यामुळे त्यांच्यावर पक्षासह राज्यातील राजकारणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी येऊन उभी राहिली. याच कारणाने सुनेत्रा पवारांनी आपल्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. म्हणूनच राज्यसभेतील रिक्त झालेल्या या जागेसाठी महायुतीतील अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारी करायला सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव देखील या जागेसाठी चर्चेत होते. मात्र राज्यसभेतील ही जागा पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आग्रही असल्याचं पाहायला मिळालं. याच कारणाने या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपल्या पक्षातील एखाद्या वरिष्ठ नेतृत्वाला संधी देण्याची शक्यता आहे. आता अशातच राज्यसभेतील या जागेसाठी ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतृत्व असणारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात बंद दाराआड चर्चा केल्याचे देखील सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलंय. आता या बैठकीनंतर महायुतीतील सर्व घटक पक्षांकडून या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले जाण्याची दाट शक्यता आहे. शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत राज्यसभेसाठी या भुजबळ फॉर्म्युल्यावर चर्चा केल्याचे देखील सांगितले जात आहे. मागील 2 दिवसांपासून संपूर्ण राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की भाजपचे वरिष्ठ नेतृत्व या जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांना पाठवून महायुतीमध्ये एक नवे समीकरण उभारण्याच्या तयारीत आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या हक्काची असल्यामुळे दुसऱ्या पक्षातील नेत्याला ही जागा दिली जाणार या बातमीने संपूर्ण पक्षात असंतोषाची लाट निर्माण झाली होती. परंतु अजित पवार गटाची ही नाराजी दूर करण्यासाठी शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी बैठकीची मालिका सुरू झाली आणि अखेर पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते भुजबळ यांच्या निवासस्थानी जाऊन पोहोचले. त्यानंतर भुजबळ यांच्या उमेदवारीला अंतिम रूप देण्यात आले आहे. म्हणूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट छगन भुजबळ यांच्या नावाची अंतिम घोषणा कधीपर्यंत करतो याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार छगन भुजबळ राज्यसभेतील खासदारकीच्या माध्यमातून केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळात सामील होण्यास पूर्णपणे तयार आहेत. परंतु असे असले तरी देखील छगन भुजबळ आपले राजकीय साम्राज्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचा कौटुंबिक प्रभाव कमकुवत होऊ देण्यास तयार नाहीत. कारण आता त्यांच्याकडून या संदर्भात
महायुती सरकारसमोर एक मोठी अट ठेवण्यात आली आहे। आता भुजबळांनी अशी मागणी केली आहे की त्यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी रिक्त केलेले मंत्रिपद, त्याचप्रमाणे येवला मतदारसंघातील त्यांची आमदारकी त्यांचे भाचे समीर भुजबळ यांना तात्काळ देण्यात यावी। मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीसमोर ठेवलेल्या या प्रस्तावाची सध्या संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की समीर भुजबळ यांना मंत्रिपद देण्याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतील भाजप हायकमांडशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाऊ शकतो। म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यांच्या आग्रहापुढे झुकून समीर भुजबळ यांना आपल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री म्हणून शपथ देतील की नाही हे पाहणे फारच रंजक ठरणार आहे। मित्रांनो, जर राज्यसभेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव यशस्वीपणे जाहीर करण्यात आले तर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील ओबीसी राजकीय समीकरणात भाजपला मोठे बळ मिळू शकते। परंतु त्यासोबतच महायुतीला मराठा आंदोलकांची नाराजी ओढवून घ्यावी लागू शकते, कारण मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक वेळा मराठा आरक्षणाला अगदी स्पष्टपणे उघड विरोध दर्शवलाय। म्हणूनच आता या निर्णयाचे महाराष्ट्रातील राजकारणात कसे परिणाम दिसून येतात हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।